we have to given if M is a closed linear subspace of non-linear space N, and if T is the natural mapping of N onto N by M, defined by T of x equal to x plus M. We have to show that T is continuous linear transformation. T is continuous linear transformation for which norm of T less than or equal to 1. Okay? For which norm of T less than or equal to 1. तुम्ही क्वेश्चन स्पेसचा थेरम बघितला असेल अगोदर. ओके, तर क्वेश्चन स्पेस मध्ये काय दिलेलं होतं, सेम स्टेटमेंट होतं, M इज अ क्लोज लिनियर सबस्पेस ऑफ नॉन लिनियर स्पेस N. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं तुम्हाला एक क्वेश्चनची नॉर्म डिफाइन करून दिलेली होती. ओके, आपण ग्रुप मध्ये घेऊ. given that M is a closed subspace of non-linear space M. Okay, M काय दिलेला आहे, क्लोज सबस्पेस ऑफ नॉन-लिनियर स्पेस M दिलेला आहे. काय होईल मग, implies that आपल्याला माहिती आहे M जर क्लोज सबस्पेस ऑफ नॉन लिनियर स्पेस M दिलेला असेल तर आपण क्वोशंट स्पेसचा जो थेरम शिकलो त्याच्यानुसार काय implies that n by m is a non-linear space. N by m is a non-linear space. N by m is a non-linear space defined by N by m is a non-linear space defined by the norm of x plus m. Norm of x plus m is equals to क्या होता है, infimum of norm of x plus m small m, आणि m belongs to capital M. ओके, म्हणजेच m जर क्लोज लिनियर सबस्पेस असेल, नॉन लिनियर स्पेसची, ओके, तर n by m हा सुद्धा काय होतो, नॉन लिनियर स्पेस होतो. हे आपण त्या थेरम मध्ये शो केलेले आहे. ओके, आणि तिथे नॉर्म दिलेली होती x plus m, नॉर्म ऑफ x plus m इक्वल टू infimum of norm of x plus small m such that m belongs to m. इथपर्यंत क्लिअर आहे. तुम्ही जो क्वोशंट स्पेसचा थेरम बघितला त्याच्यानुसार आपण घेतलं इथं. आणि आपल्याला मॅपिंग काय दिली, if T is the natural mapping of n onto n by m, also T is also given that T is the natural mapping, that is T from n to n dash, n to n by m. आपल्याला असं मार्क दिलेला आहे, नॅचरल मॅपिंग ऑफ n ऑन टू n बाय m. आणि तो कसा डिफाइन केलेला आहे, डिफाइन बाय t of x is equals to x plus m, असं डिफाइन करून दिलेलं आहे. ओके, हे बघा थेरम मध्ये काय काय दिलेलं आहे, m क्लोज लिनियर सबस्पेस ऑफ नॉन लिनियर स्पेस दिलेली m. ओके, मग बाय द थेरम ऑफ क्वोशंट स्पेस we get n by m is a non linear space defined by that norm.
ते थेरमचा यूज केलाय फक्त. त्यानंतर also given that T is the natural mapping, that is T from n by n to n by m. ओके, ही मॅपिंग तुम्हाला ऑलरेडी दिलेली एक्झाम्पल मध्ये. काय T is the natural mapping of n onto n by m, आणि ती डिफाइन करून दिली, डिफाइंड बाय T of x equal to x plus n. मग तिने काय म्हटलंय, काय शो करायचंय, T is continuous linear transformation for which this condition hold. ओके, म्हणजेच तुम्हाला काय शो करायचंय तर टी ए कंटिन्यूअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचंय. ओके, मग कंटिन्यूअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचं म्हणजे तुम्हाला काय काय दाखवावं लागणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला टी इज लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दाखवावं लागणार, बरोबर. त्यानंतर टी इज कंटिन्यूअस. कंटिन्यूअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन काय, अगोदर तुम्हाला लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दाखवावं लागेल, मग कंटिन्यूअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन होईल. ठीक आहे, मग लिनियर ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही दाखवू शकता असं मला वाटतंय, कारण लिनियर ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन तुम्ही बघितली याच्या अगोदर पण. मग आता काय दाखवायचंय, टी इज कंटिन्यूअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आता टी इज कंटिन्यूअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन कसं दाखवावं, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जो इक्विव्हॅलेंट कंडिशनचा थेरम आहे त्या थेरम मध्ये तुम्हाला दिलंय टी जर कंटिन्यूअस असेल तर टी बाउंडेड होतो, टी जर बाउंडेड असेल तर टी कंटिन्यूअस होतो. ओके, माझे तर कंटिन्यूअस दाखवायचे, कंटिन्यूअसच्या ऐवजी तुम्ही बाउंडेड पण दाखवू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमचे तीन क्लेम असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला हे शो करायचं नॉर्म ऑफ टी लेस दॅन ऑर इक्वल टू 1, ही कंडिशन होल्ड इज होल्ड. T is linear transformation, T is continuous आणि norm of T less than or equal to 1 is hold. या तीन कंडिशन दाखवल्या तुमचा जो थेरम आहे किंवा जे स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह होतो. ठीक आहे, माझा दिलेल्या गोष्टीचा फक्त यूज करायचंय. तुम्हाला आता लिनियर अल्जेब्रा मागच्या सेमिस्टरला होतं, बरोबर ना, त्याच्या मागच्या सेमिस्टरला असेल कदाचित किंवा मागच्या सेमिस्टरला असेल. तर लिनियर अल्जेब्रा मध्ये लिनियर ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही शिकला आहात. लिनियर ट्रान्सफॉर्मेशन साठी दोन कंडिशन आहे. जर समजा तुम्ही जर वेक्टर स्पेसेस घेतल्या तिथे n आणि n जर दोन वेक्टर स्पेसेस घेतल्या, ओके, तर ही काय मॅप असणार आहे n टू n डॅश. तर ह्या मॅपिंगला आपण लिनियर ट्रान्सफॉर्मेशन केव्हा म्हणतो, जेव्हा तो दोन कंडिशन होल्ड करतो. काय, t ऑफ x प्लस y इज इक्वल्स टू t ऑफ x प्लस t ऑफ y, किंवा नाही, and t ऑफ अल्फा x इज इक्वल्स टू अल्फा into t of x for all x y belongs to n, for all x y belongs to n आणि अल्फा belongs to कॅपिटल F. ओके, अशा दोन कंडिशन असतील तिथं. मग आता तुम्हाला हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन या कंडिशनचा यूज करून दाखवायचं. ओके, आणि त्यानंतर लिनियर ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर किंवा या कंडिशन और कंडिशन कुठली तुमची और डायरेक्ट असं पण दाखवू शकता t ऑफ अल्फा x प्लस बीटा y इज इक्वल्स टू अल्फा t ऑफ x प्लस बीटा t ऑफ y. ही कंडिशन और आहे असं दाखवून पण तुम्ही लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दाखवू शकता. ठीक आहे, आवाज येतो सर्वांना, कमेंट करा पटकन. ओके, ठीक आहे, जे दोन कंडिशन दाखवा किंवा एक कंडिशन दाखवा त्याच्यावरून काय होणार, तुमचं लिनियर ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. ओके, मग आता आपल्याला मॅपिंग दिलेली टी दिलेलं आहे तुम्हाला, टी फ्रॉम काय n च्या जागी काय तुमची कोशंट स्पेस आहे n च्या जागी, आणि फक्त डेफिनेशनचा यूज करायचं, काहीच करायचं नाही, एकदम सिंपल. ठीक आहे, मग आता काय करायचं, इथं let xy belongs to n, let xy belongs to n and alpha belongs to f. आता तुम्हाला माहिती आहे फील्ड कुठले असणार आहे, एक तर कॉम्प्लेक्स फील्ड असणार किंवा रिअल फील्ड असणार. ओके,
तर x बिलॉंग्स टू n घेतला आणि अल्फा बिलॉंग्स टू f घेतला आणि फर्स्ट t ऑफ x प्लस y t ऑफ x प्लस y आता फक्त काय करणार खूप इझी फक्त डेफिनेशनचा यूज करणार म्हणजेच काय येईल x प्लस y प्लस m ओके बाय दॅट डेफिनेशन तुम्हाला मॅप डिफाइन करून दिलं that is equals to काय होईल क्वेश्चनच्या प्रॉपर्टी नुसार x प्लस m प्लस y प्लस m ओके मग x प्लस m म्हणजे काय आहे t ऑफ x that is equals to t ऑफ x प्लस y प्लस m म्हणजे t ऑफ y म्हणजे फर्स्ट प्रॉपर्टी तर सॅटिस्फाय झाली t ऑफ x प्लस y is equals to t ऑफ x प्लस t ऑफ y आता सेकंड प्रॉपर्टी ती पण इझी t of alpha x is equals to alpha x plus m okay that is equals to alpha into x plus m that is equals to alpha into t of x okay म्हणजे काय झालं शो t of alpha x equal to alpha into t of x दोन्ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्या म्हणजेच काय याचा मीनिंग काय होतो t is linear transformation केलं शो ओके t is linear transformation claim 1 ट्रू झाले तर ठीक आहे किंवा प्रूव्ह केला आपण आता क्लेम 2 आपल्याला बघायचं t is continuous मग t कंटिन्यूअस कसं दाखवाल t जर कंटिन्यूअस दाखवायचं t कंटिन्यूअस कसं दाखवाल मी सांगितलं तुम्हाला बाउंडेड दाखवायचं मग घेतलेल्या फक्त कंडिशनचा यूज करायचा तुम्हाला बघा बरं विचार करा बरं इथपर्यंत समजलं का रिप्लाय करत चला लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दाखवलं आता सेकंड काय दाखवायचंय t इज कंटिन्यूअस दाखवायचंय ओके मग t जर कंटिन्यूअस दाखवायचंय तर मी तुम्हाला सांगितलंय कंटिन्यूअस दाखवायचं असेल तर तुम्ही बाउंडेड पण दाखवू शकता जर तुम्ही बाउंडेड दाखवलं तर कंटिन्यूअस दाखवलं सारखंच कारण ते एकमेकांना इम्प्लाइज इक्वालिटी ओके मग आपण काय करू इथं t ला बाउंडेड दाखवू तर बाउंडेड केव्हा असतं t मी कालच बोललोय तुम्हाला बाउंडेडची कंडिशन काय आहे मागची जी थेरम झाली हे व्यवस्थित प्रूफ लिहून काढा तुमच्या नोटमध्ये कमीत कमी ऍटलीस्ट तिथं समजलं पाहिजे तुम्हाला आता सेकंड शो करायचंय मग काय बाउंडेडची कंडिशन तुमची देयर इज k ग्रेटर दॅन 0 सच दॅट नॉर्म ऑफ k ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू k इनटू नॉर्म ऑफ x हे तुम्हाला शो करायचंय ओके ही झाली बाउंडेडची कंडिशन ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर टी बाउंडेड असतो एवढं लक्षात ठेवायचं टी जेव्हा बाउंडेड दाखवायचं तर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे आणि टी बाउंडेड जर असेल तर बाय इक्वलंट स्टेटमेंट टी इज कंटिन्यूअस ओके मग आता काय कन्सिडर करणार नॉर्म ऑफ टी ऑफ एक्स ओके काय कन्सिडर करणार नॉर्म ऑफ टी ऑफ एक्स दाखवायचं काय लेस दॅन इक्वल टू के के काय असणार तुमचा एक अप्पर बाउंड्री मग तो काय असणार 1 2 3 काही पण असू शकतो स्केलर असू शकतो ठीक आहे मग आता नॉर्म ऑफ टी ऑफ एक्स इज इक्वल्स टू नॉर्म ऑफ बाय डेफिनेशन टी ऑफ एक्स म्हणजे काय x प्लस m नॉर्म ऑफ x प्लस m बट नॉर्म ऑफ x प्लस m तर नॉर्म ऑफ x प्लस m ची व्हॅल्यू काय दिस म्हणजे तुम्हाला फक्त डेफिनेशन यूज करत चालायचं आहे इंफिनिमम ऑफ norm of x plus m m belongs to m आता इथं थोडा विचार करा काय x plus m आहे कशाचे एलिमेंट आहे m चा एलिमेंट आहे नॉन लिनियर स्पेसचा m चा एलिमेंट आहे आणि त्याचा इन्फिनिमम आहे सुप्रीमम नाही तुम्हाला माहिती आहे सुप्रीमम काय असणार तुमचा अप्पर बाउंड असणार आहे आणि इन्फिनिमम काय असणार आहे लोअर बाउंड असणार आहे म्हणजे सर्व एलिमेंट आहे तर याचा इन्फिनिमम म्हणजे
कमीत कमी म्हणजे लहानात लहान एलिमेंट असेल बरोबर. तर जो इन्फिमम असेल त्याच्यापेक्षा बाकीचे एलिमेंट काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे बरोबर. फॉर x बिलॉंग्स टू n. ओके, जे इन्फिमम असणार आहे त्याच्यापेक्षा बाकीचे एलिमेंट काय असणार आहे, त्यांची नॉर्म ग्रेटर असणार आहे. दॅट इज लेस दॅन इक्वल टू नॉर्म ऑफ x प्लस m. ओके, समजलं इथपर्यंत. आता तुमची m काय आहे, क्लोज सबस्पेस आहे. m जर क्लोज सबस्पेस असेल तर त्याच्यात झिरो असेल का एलिमेंट, असेल. मग मी काय केलं फक्त m बिलॉंग्स टू m. मग मी जर m इक्वल टू 0 जर घेतला इथं, m इक्वल टू जर 0 घेतला तर काय होईल, दॅट इज लेस दॅन इक्वल टू नॉर्म ऑफ x प्लस 0. ओके, म्हणजे नॉर्म ऑफ x. काय मिळालंय बघा मला, implies that norm of t of x less than or equal to norm of x. ही कंडिशन मला मिळाली. ओके, आता तुम्ही म्हणाल की तिथे मग काय होतं, नॉर्म ऑफ t of x less than or equal to k into norm of x. पण इथे k ची व्हॅल्यू काय आहे, तर k ची व्हॅल्यू 1 आहे. ओके, म्हणजेच काय, नॉर्म ऑफ t of x less than or equal to k ची व्हॅल्यू जर 1 घेतली, 1 into norm of x. आला का बाउंडेड, आला बाउंडेड. implies that t is bounded, implies that t is bounded, implies that t is bounded. आणि t जर बाउंडेड असेल, that also implies t is continuous. मी तुम्हाला वारंवार बोलत आलोय की t जर बाउंडेड असेल तर इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट नुसार t काय येतो तुमचा कंटिन्यूअस येतोय. समजले इथपर्यंत, कोण काय अडचण. मी काय केलंय फक्त हा सेट आहे, तर या सेटचा म्हणजे काय आहे, याच्यामधले या एलिमेंट मध्ये सर्वात जो लहान एलिमेंट असेल, इन्फिमम म्हणजे काय, छोट्यातले छोटे एलिमेंट असेल ज्याची नॉर्म म्हणजे नॉर्म छोट्यातले छोटे एलिमेंट असेल बरोबर, त्या एलिमेंट पेक्षा बाकीचे एलिमेंट काय असणार आहे, ऑलवेज ग्रेटर इक्वल असणार आहे बरोबर. किंवा हा एलिमेंट असू शकतो किंवा याच्यापेक्षा मोठे एलिमेंट असू शकतात, दॅट इज लेस दॅन इक्वल टू दिस. मग मी काय केलं फक्त m इक्वल टू 0 पुट केला, कारण इथे काय म्हटलंय m बिलॉंग्स टू m, म्हणजे तिथे 0 पण असू शकतो क्लोज सबस्पेस असल्यामुळे 0 पण असू शकतो. मग फक्त m च्या जागी 0 पुट केला, काय येणार आहे, लेस दॅन इक्वल टू नॉर्म ऑफ x. आणि तेच आपल्याला शो करायचं होतं. एनी प्रॉब्लेम, म्हणून काही प्रॉब्लेम नाही ना, बोलत चला. नोट डाऊन करून घ्या लगेच. लिहिलं, ओके. नेक्स्ट काय शो करायचं आहे, नॉर्म ऑफ टी लेस दॅन इक्वल टू 1 इज होल्ड, म्हणजे आपल्याला कंडिशन होल्ड होते असं दाखवायचं. ओके, मग आता काय करणार, तुम्हाला माहिती कंडिशन जर होल्ड व्हायची दाखवायची असेल तर फक्त तिथे काय नॉर्म ऑफ टी कन्सिडर करायचं. मग काय केलं, नॉर्म ऑफ टी कन्सिडर केला, नॉर्म टी. आता नॉर्म टी ची डेफिनेशन तुम्ही कालच बघितली, काय नॉर्म टी ची डेफिनेशन, that is equal to supremum of norm of p of x such that norm of x less than or equal to 1. ओके, काय करायचं नाही, फक्त ऍडजस्टमेंट करत चालायची. ओके, माझे काय, that is equal to supremum of norm of t of x
म्हणजेच काय नॉर्म ऑफ x प्लस m that is equals to norm of x plus m such that norm of x less equal 1. ओके, नेक्स्ट काय करता येईल आपल्याला? बघा बरं, ओके ओके, आपण काय केलंय, आपण जी सेकंड कंडिशन दाखवली टी इज कंटिन्यूअस साठी, तर तिथे काय दाखवलं होतं आपण? नॉर्म ऑफ टी ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू काय दाखवलं होतं? नॉर्म ऑफ एक्स दाखवलं होतं, बरोबर? बाउंड्रीची कंडिशन. तर इथं येणं घेता आपण तिथं काय करू शकतो? नॉर्म ऑफ टी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू दिस आहे, म्हणजेच काय, दिस इज लेस दॅन ऑर इक्वल टू नॉर्म ऑफ एक्स, आणि नॉर्म ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1. since norm of t of x less than or equal to norm of x, हे आपण सेकंड कंडिशन शो करण्यासाठी दाखवलं. दिस इज लेस दॅन इक्वल टू सुप्रीमम ऑफ नॉर्म ऑफ x, दिस इज लेस दॅन इक्वल टू दिस. ओके, म्हणजेच काय, आपण आता सेटच्या फॉर्म मध्ये लिहिले, तर आपण जर बरोबर आहे अगोदरचं लिहिलं बरोबर आहे, फक्त मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने समजून सांगतो. ठीक आहे, जर सेटच्या डायरेक्ट याच्या फॉर्म मध्ये लिहिलं, सुप्रीमम ऑफ x नॉर्म ऑफ x लेस दॅन इक्वल टू 0 लेस दॅन इक्वल टू 1 नॉर्म ऑफ t ऑफ x. ओके, याचा मीनिंग एकच होतो. आता नॉर्म दिस इज लेस दॅन इक्वल टू नॉर्म ऑफ t ऑफ x, दिस इज लेस दॅन इक्वल टू नॉर्म ऑफ x, that is norm of x less than equal to 1. समजतंय का? मी ज्या अगोदर ब्रॅकेट मध्ये लिहिलं होतं त्याचा मीनिंग हाच होतो, आणि आता जे लिहिलं त्याचा मीनिंग तोच होतो. ठीक आहे, मग असं लिहिलं तर तुम्हाला समजायला सोपं जाईल म्हणून असं लिहिलं का? तर आता इथे बघा, नॉर्म ऑफ x लेस दॅन इक्वल टू 1 म्हणजे त्याचा मीनिंग काय होतो? दिस इज लेस दॅन इक्वल टू 1. ओके, म्हणजे सुप्रीमम ऑफ 1, सुप्रीमम ऑफ 1 काय असणार? तुमच्या मनात असणार. ओके, म्हणजेच काय येत आहे? नॉर्म ऑफ टी लेस दॅन ऑर इक्वल टू 1. जे आपण ब्रॅकेट मध्ये घेतलं ते थोडंसं समजा तुम्हाला हार्ड जात असेल तर असं पण घेऊ शकता. काय? सुप्रीमम ऑफ नॉर्म ऑफ टी ऑफ एक्स वेअर नॉर्म ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू 1, दॅट इज लेस दॅन इक्वल टू, कारण काय, सिन्स नॉर्म ऑफ टी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू नॉर्म ऑफ एक्स, सेकंड कंडिशन वरून. ठीक आहे, मग आता इथे काय दिले? नॉर्म ऑफ x लेस दॅन इक्वल टू 1, म्हणजेच दिस इज लेस दॅन इक्वल टू 1. सुप्रीमम ऑफ 1 इज 1, therefore is holds. इथे आपला थेरम कंप्लीट होते. थेरम म्हणजे एक्झाम्पल आहे, एक्झामला बऱ्याच वेळा विचारले जाते एक्झाम्पल, त्याच्यामुळे व्यवस्थित करायला आणि एकदम इझी. समजलं नाही असं पण आहे का? परत मला रिपीट टेलिकास्ट करायला. कमेंट करा पटकन. ओके, समजत असेल तरच समजलं म्हणा, नाही तर परत समजून सांगितलं तरी काही नुकसान होणार नाही. ठीक आहे, हे बघा थेरम मध्ये काय दिलेलं तुम्हाला?
M क्लोज सबस्पेस दिलेली होती. M इज क्लोज सबस्पेस ऑफ नॉन लिनियर स्पेस N. क्वोशियंट स्पेसचं थेरमचं स्टेटमेंट वाचा. तिथे काय दिलेलं आहे, M जर क्लोज सबस्पेस ऑफ नॉन लिनियर स्पेस N असेल आणि त्याची नॉर्म जर अशी डिफाइन करून दिलेली असेल, तर तुमची ही स्पेस नॉन लिनियर स्पेस होती. N बाय M क्वोशियंट स्पेस काय होते, नॉन लिनियर स्पेस होती. ओके, हीच नॉन लिनियर स्पेस. मग आता नॉन लिनियर स्पेस होते तर आपण ते इम्प्लिकेशन घेतलं फक्त तिथे. मग आता तुमची M बाय M नॉन लिनियर स्पेस जाईल विथ दिस नॉर्म. मग आता आपल्याला आणखी काय दिलेलं आहे, टी मॅप दिलेला आहे M बाय M टू M बाय M. ओके, डिफाइन बाय T ऑफ x इक्वल टू x प्लस M. मग आपल्याला काय करायचं आहे, दिलेलं मॅप याचा यूज करायचा आहे आणि टी तुमचा लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचा आहे, टी कंटिन्यूअस दाखवायचा आहे. कंटिन्यूअस दाखवायचं म्हणजेच बाउंडेड दाखवायचं आहे. बाउंडेड कसं दाखवला ते बघितलं तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर ही कंडिशन ओढली होती. ही कंडिशन पण इझी दाखवायची. म्हणजे आजचा जो टॉपिक आहे तो खूप इझी टॉपिक. ओके, आता आणखी एक एक्झाम्पल आहे. आपल्याला लेक्चर एक्सटेंड करावं लागेल.